मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, मॅजिक आणि व्हेंचर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयडेक्स रक्षा मंत्रालय आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील संधीबद्दल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर संस्थेच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। आयडेक्सच्या माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिस्क 11 आणि अदिती चॅलेंजमध्ये माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये आयडेक्सचे प्रकल्प संचालक अनुज जैन यांनी आयडेक्सच्या माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज उद्देश राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये प्रोटोटाइप तयार करण्यासाठी आणि उत्पादने उपायांचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी स्टार्टअप MSME इन्व्होटर्सना मदत अशा चॅलेंजबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। देशातील संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात 80% आयात करावी लागते। हे प्रमाण कमी करणं आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी ही उत्पादने भारतात विकसित करण्यासाठी या चॅलेंजच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले। मॅजिक बिझनेस इन्क्युबेटर SME एक्सेलरेटरचे संचालक आशिष गर्दे यांनी स्टार्टअपना समर्थन देण्यासाठी, नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मॅजिकने घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली। मॅजिक हे आयडेक्सचे भागीदार इन्क्युबेटर असल्याने राज्यातील विविध शहरांमध्ये कार्यशाळेचे आयोजन केलं आहे, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला MCCIAच्या संरक्षण समितीचे प्रशांत जोगळेकर यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली आणि सोमा चट्टोपाध्याय, हेड इन्क्युबेशन अँड मेटॉरिंग व्हेंचर सेंटर यांनी संरक्षण संबंधित उपक्रमांमध्ये स्टार्टअप्सना पार्टनर इन्क्युबेटर तर्फे देण्यात येणाऱ्या मदतीचा तपशील सादर केला। या सत्रात संरक्षण क्षेत्रात काम करणारे सुमारे 70 स्टार्टअप्स लघु उद्योजकांनी भाग घेतला होता। डिस्क 11 आणि अदिती योजनाबद्दलची माहिती म्हणजेच डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिस्कच्या अंतर्गत 11व्या चॅलेंजमध्ये भारताच्या आर्मी, नौदल, वायुदल आणि सशस्त्र दलांसाठी प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्षमता वाढवण्याकरिता एकूण 22 प्रॉब्लेम्स स्टेटमेंट देण्यात आले आहेत। यामध्ये निवड झालेल्या स्टार्टअप्सना या अंतर्गत 1.5 कोटींचे अनुदान असणार आहे। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 4 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे डिफकनेक्ट 2024 दरम्यान महत्त्वाच्या आणि सामरिक संरक्षण तंत्रज्ञानातील नवनिमेषांना प्रोत्साहन देण्यासाठी IDEX अदितीसह अभिनव तंत्रज्ञान कुशल विकास योजनेचे उद्घाटन करण्यात आले। या योजनेअंतर्गत स्टार्टअप हे संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपये अनुदान प्राप्त करण्यास पात्र आहे। यामध्ये आर्मी, नौदल, वायुदल तसेच अवकाश सुरक्षा संस्थेच्या एकूण 17 समस्या सादर करण्यात आल्या आहे। या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी 4 एप्रिल 2024 ही अंतिम तारीख आहे, अशी माहिती मॅजिकतर्फे देण्यात आली आहे।